एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अचानक दिल्लीला रवाना झालेल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हा दिल्ली दौरा अचानक आज नियोजित झालेला पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय नेमकं महत्त्वाचं कारण या दिल्ली दौऱ्याचं? प्रामुख्याने दोन कारण समोर येत आहेत। एक तर विभागाअंतर्गत काही प्रशासकीय कामकाजाचं कारण देत सुनेत्रा पवार दिल्लीत गेलेले आहेत, सकाळीच गेलेले आहेत ते असं समजतं। आणि दुपारी काही इतर विभागाच्या कॅबिनेट मंत्र्यांची गाठीभेटी दिल्लीत घेतील, तसंच अमित शहा यांची देखील त्यांनी वेळ मागितलेली आहे। पण ही भेट होणार की नाही याबाबत अधिकृतरित्या त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण आता देण्यात आलेलं नाहीये। अद्यापही कदाचित वेळेचं नियोजन क्लिअर केलेलं नाहीये असं समजतं। जर अमित शहा यांची भेट झाली तर अर्थात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या संदर्भामध्ये की त्यांच्याकडे वित्त खातं हे जे आता मुख्यमंत्र्यांकडे आहे तर ते परत एकदा मिळावं यासाठी राष्ट्रवादीकडनं प्रयत्नशील सुरू आहेत। दुसरा मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे राज्यामध्ये पुढील कालावधीमध्ये जर केंद्राचा विस्तार होतोय, केंद्र आणि त्यानंतर राज्याचा विस्तार होतोय तर त्या दृष्टिकोनातून काही चर्चा होतीये का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच, मात्र त्याबरोबरीनं आपण बघतोय की इथे सध्या ऑपरेशन टायगर संदर्भात घडत असलेल्या काही घडामोडी आणि त्यातच होत असलेला हा पवारांचा दौरा, सुनेत्रा पवारांचा दौरा, काही वेगळे महत्त्वाचे काही पैलू आहेत का या भेटीमागे अमित शहांसोबतच्या? वास्तविकतेत याबाबतचे सर्वाधिक जे विषय आहेत ते प्रशासकीय आणि त्यांच्या राजकीय संदर्भातले आहेत। पण ऑपरेशन टायगर आणि सुनेत्रा पवारांची भेट याचा दुरान्वय संबंध नाही असं सांगितलं जातं। राहतो मुद्दा दोन राष्ट्रवादी विलिनीकरणाचा किंवा राष्ट्रवादीमध्ये काही अजून काही पुढे भविष्यामध्ये काही बदल होत आहेत का, तर तुर्तच तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विषयासंदर्भात सुनेत्रा पवारांच्या संबंधित जे नेते आहेत त्यांचं स्पष्टीकरण आधीच आहे की कुठल्याही पक्ष त्यांचं इतर पक्षामध्ये विलीन होणार नाही आणि आता सध्या तुर्तास अशा कोणत्या घडामोडी घडता येणार नाही आहेत। अर्थात राजकीय वर्तुळात चर्चा मात्र आहे की एका बाजूला उबाठा सारखा प्रादेशिक पक्षाचे 6 खासदार फुटले जात आहेत, तर दुसरीकडे एनसीपीच्या बाबतीत सुद्धा असं काही घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।